Preview. Preview. विद्यार्थी मित्र हो, कालच आपण इयत्ता 10वी मॅथ्स पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री मधील सिमिलॅरिटी या मुद्द्यामधील किंवा या फर्स्ट चॅप्टर मधील रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स वर आधारित असणारे 4 सूत्र 4 फॉर्म्युल्यांचा आपण इथे उजव्या कोपऱ्यात आपल्याला दिसत आहेत. या 4 फॉर्म्युल्यांचा आपण अभ्यास केला. त्याच्यावर आधारित असणारी उदाहरणे ती कशी सोडवायची असतात याचाही आपण अभ्यास केला. याच्यानंतर या 4 सूत्रांचा फॉर्म्युल्यांचा वापर करून आपण याच्या पुढच्या पार्ट्सकडे वळत आहोत. ते वळण्याआधी सर्वच विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये या झूम ॲपमध्ये असणाऱ्या चॅट नावाच्या ऑप्शनमध्ये स्वतःचा परीक्षा क्रमांक हा चॅटमध्ये सुरुवातीलाच टाकावा, की जेणेकरून एकदा लेक्चर व्याख्यान सुरू झालं, ऑनलाईन जादा तास सुरू झाला की त्याच्यानंतर मात्र आपल्याला या तासामध्ये कोणत्याही चॅटच्या माध्यमातून सुद्धा डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. पुन्हा एकदा विनंती की या चॅटमध्ये आपण आपला एक्झाम नंबर हा टाकावा. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या 4 फॉर्म्युल्यांवर आधारित असणारा इयत्ता 10वी मधील पहिला थेरम अभ्यासणार आहोत. पहिला की ज्या थेरमचं नाव आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, शॉर्ट मध्ये याला BPT असं म्हटलं जातं. या थेरमचं स्टेटमेंट मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. If a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in 2 distinct points, then the line divides the side in the same proportion. या स्टेटमेंट मध्ये इयत्ता 9वी मध्ये आपण शिकला असाल. 9वी मध्ये थेरमचा पार्ट आपण बऱ्यापैकी पूर्ण केलाय. अनेक थेरमचा 9वी मध्ये आपण अभ्यास केलाय. सर्वच विद्यार्थ्यांना कल्पना आहे कोणताही थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा म्हटला की सर्वसाधारणपणे तो 4 पार्ट्स मध्ये विभागलेला असतो. महत्वाचं म्हणजे त्या थेरमच्या स्टेटमेंट वरून आपण त्या थेरमच्या स्टेटमेंटला साजेशी डायग्राम काढणं हे आपलं पहिलं काम. डायग्रामला नावं देणं, नावं दिल्याच्या नंतर या स्टेटमेंट मधील असणाऱ्या माहितीचा आधार घेऊन गिवन दिलेल्या बाबी पूर्ण करणं, जे सिद्ध करायचं आहे ते शोधणं की ज्याला आपण टू प्रूव्ह म्हणतो, आणि गिवनचा आधार घेऊन टू प्रूव्ह पर्यंत जाण्याची जी प्रोसिजर राबवायची आहे त्याला प्रूफ असं म्हटलं जातं. की ज्या प्रूफचा आज आपण अभ्यास करणार आहोत ते लिहिण्याची पद्धत कशी असते, तिथपर्यंत जाण्यासाठी कोणते विचार आपल्या मनामध्ये यावे लागतात, कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो, हे सगळे बाबी आपण इथे चर्चेला घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी मध्येच आपण शिकलो. थेरम हा भाग शिकत असताना पहिल्याच पार्ट मध्ये आपल्याला शिकवलं गेलं होतं की थेरमचा स्टेटमेंट हे 2 प्रकारे लिहिलं जातं. त्यातला पहिला प्रकार जनरल स्टेटमेंट, दुसरा प्रकार कंडिशनल स्टेटमेंट. 100% विद्यार्थी मित्र आपल्याला आठवत असेल इयत्ता 9वी मध्ये ज्या स्टेटमेंट मध्ये, ज्या विधानामध्ये इफ आणि देन यांचा समावेश नसेल, कोणत्याही कंडिशनचा समावेश नसेल, अशा स्टेटमेंटला जनरल स्टेटमेंट म्हटलं जातं. विद्यार्थी मित्र हो, आपण जर पाहिलं तसं लक्षात येईल तुमच्या की या दिलेल्या स्टेटमेंट मध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम प्रूव्ह करण्यासाठीच्या स्टेटमेंट मध्ये इफ आणि देन या दोघांचाही समावेश आहे. याचा अर्थ हे स्टेटमेंट कंडिशनल आहे. कंडिशनल स्टेटमेंट असलं की आपल्याला 2 गोष्टी सोप्या जातात. इफ पासून देन येईपर्यंतचा जो लिहिलेला भाग असतो त्याला आपण गिवन म्हणजे ही माहिती दिलेली आहे असं आपण गृहीत धरतो, आणि देन नंतरचा जो भाग आहे तो टू प्रूव्ह, जे सिद्ध करायचे आपल्याला त्याच्या संदर्भात दिलेला भाग आहे असं आपण समजतो. चला तर मग विद्यार्थी मित्र हो, या स्टेटमेंटचा वापर करूया आणि या स्टेटमेंटला आधार घेऊन, या कंडिशनल स्टेटमेंटचा आधार घेऊन आपण पहिल्यांदा या थेरम मधील डायग्राम नावाचा भाग आहे तो पूर्ण करूया. ही डायग्राम पूर्ण करण्यासाठी आपण क्रमाक्रमानं हे स्टेटमेंट वाचत जाणार आहोत. जसा 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 अर्थ लागत जाईल तसा तसा तसं ते आपण डायग्राम मध्ये बदल करत जाणार आहोत. सुरू करूया. वाक्य वाचून दाखवतो, मग लक्षात येईल तुमच्या. इफ अ लाईन, एवढे 3 शब्द वाचले की आपल्या लक्षात येते की आपल्याला डायग्राम मध्ये एक लाईन काढायची.
ही लाईन या अख्ख्या संपूर्ण प्लेन मध्ये कुठं काढायची आहे हे कळणं थोडंसं जिकिरीचं आहे. असंख्य लाईन्सचा समावेश याच्यामध्ये होईल. नेमकी ती लाईन कुठं काढायची, कशी काढायची याचं विवरण पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल, जादा वर्णन हवं असेल तर आपल्याला हे स्टेटमेंट थोडंसं पुढे वाचावं लागेल. थोडंसं पुढे वाचतो. इफ अ लाईन पॅरलल, याचाच अर्थ असा की काढली जाणारी लाईन कशाला तरी पॅरलल असणार आहे, हेही स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं असणार. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, याचा अर्थ असा, इथपर्यंत वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की इथं एक ट्रायंगल हवा आहे आणि या ट्रायंगलच्या अ साइड कोणत्याही एका साइडला आपल्याला एक लाईन पॅरलल काढायची. चला तर मग पहिल्यांदा आपण ट्रायंगल ड्रॉ करूया. हा ट्रायंगल मी ड्रॉ केला. ट्रायंगल ड्रॉ केला की पहिलं काम आहे आपलं की याला नाव देणं. चला तर आपण याला नाव देऊया ए, बी आणि सी. हा ट्रायंगल, विचार करा आपल्याला इथं या ट्रायंगलला 3 साइड्स आहेत. साइड ए बी, साइड बी सी आणि साइड ए सी, अशा वेगवेगळ्या 3 साइड्स आहेत. या 3 साइड्स पैकी आपण कोणतीही एक साइड निवडू शकतो. याचं कारण आपल्याला जी लाईन काढायची आहे ती कोणत्याही एका साइडला, ह्या ट्रायंगलच्या कोणत्याही एका साइडला पॅरलल काढायची आहे. तसं पाहायला गेलं तर आपण इथं एका साइडला दिसायला चांगलं दिसावं म्हणून आपण या 3 साइड पैकी बीसी नावाची एक साइड आपण निवडणार आहोत. ही निवडल्याच्या नंतर या एका साइडला किती लाईन्स पॅरलल काढता येतील याचा जर विचार केला तर ह्या बीसी नावाच्या लाईनला याच प्लेनवर तळाला एक, त्याच्यानंतर थोडस वरच्या बाजूला दुसरी, थोडस तिसऱ्या वरच्या बाजूला आणखीन तिसरी, त्याच्यानंतर आणखीन चौथी, त्याच्यानंतर आणखीन इथे एक 5वी, त्याच्यानंतर आणखीन इथे एक 6वी, त्याच्यानंतर अशीच वरच्या बाजूला एक 7वी आणि अशा आणखीन वरच्या बाजूला खूप काढता येतील. परंतु विद्यार्थी मित्र हो, यातली नेमकी कोणती लाईन, कारण एकच लाईन घेणं आवश्यक आहे. इथं अ लाईन असं म्हटलेलं आहे, कोणती लाईन घ्यावी आपण, तर हेही जर आपल्याला हवं असेल तर यासाठी आपल्याला परत स्टेटमेंट थोडंसं पुढे वाचावं लागेल. मग स्टेटमेंट थोडंसं पुढे वाचूया. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स, याचा अर्थ असा की सदर लाईन ही ज्या ट्रायंगलच्या साइडला आपण ती पॅरलल काढलेली आहे अशी लाईन राहिलेल्या 2 साइड्सला, रिमेनिंग 2 साइड्स म्हणजे राहिलेल्या 2 साइड्सना इंटरसेक्ट करणारी असायला हवी. चला तर मग यातल्या कोणकोणत्या लाईन अशा आहेत की ज्या राहिलेल्या 2 साइड्सला इंटरसेक्ट करतायत ह्या शोधूया. याच्यामध्ये आपल्याला असं सापडेल ही तळाला असणारी लाईन, तिचा उपयोग नाही कारण ही राहिलेल्या 2 साइड्सना इंटरसेक्ट करत नाही. जेवढ्या इंटरसेक्ट करत नाहीत त्या सर्व लाईन मी खोडतो, पुसून टाकूया. त्याच्यानंतर मनामध्ये आता प्रश्न निर्माण झाला की मी 3 लाईन्स समोर तुमच्या ठेवल्या. विचार करताना असं लक्षात येईल तुमच्या की या 3च्या 3 साइड अशा आहेत की ज्या राहिलेल्या 2 साइड्सना कोणत्या ना कोणत्या ठिकाणी इंटरसेक्ट करतायत. त्याच्यामध्ये ही लाईन क्रमांक 1 असेल, ही लाईन क्रमांक 2 असेल, ही लाईन क्रमांक 3 असेल. याच्यातली कोणती घ्यायची, तर यासाठी परत थोडंसं स्टेटमेंट पुढे वाचावं लागेल की if a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in 2 distinct points, याचा अर्थ असा की सदर लाईन राहिलेल्या 2 साइड्सना वेगवेगळ्या 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करत आहे. असं जर असेल तर 100% तुम्हाला ही 3ऱ्या क्रमांकाची लाईन याला फेल ठरेल आणि ह्या 3ऱ्या क्रमांकाची जी लाईन आहे ती ह्या 2 राहिलेल्या साइड्सने इंटरसेक्ट करेल, परंतु ती एकाच पॉइंट मध्ये करेल. याच्यामुळे आपण ही 3री लाईन सुद्धा पुसून टाकूया आणि मग आपल्या समोर पर्याय शिल्लक राहतील आणि ते म्हणजे कोणते, तर लाईन क्रमांक 1 आणि 2 एवढेच 2 पर्याय शिल्लक राहत आहेत. असं गृहीत धरून चालू या दोन्ही लाईन्स आपल्या दिलेल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतायत, परंतु 2-2 लाईन घेण्यात अर्थ नाही. कोणतीही एक लाईन घेऊ, त्यातल्या त्यात आपल्याला दिसायला, पुढे गणित सोडवायला, हे सगळ्या बाबी पूर्ण करायला कोणती लाईन आवश्यक आहे, कोणती लाईन बरी वाटते तिचाच आपण निवड करूया, तिचीच आपण निवड करू. आणि याच्यामध्ये 1 क्रमांकाची लाईन मी पुसून टाकतो
की या साईडच्या तळाशी आणि एकदम जवळ आलेली आहे, तर आपण अशी न घेता आपल्याला हवे असेल अशा प्रकारची आपण ही लाईन घेऊया आणि या लाईनला एक नाव ठेवूया. मग कोणतंही नाव तुम्ही या लाईनला ठेवू शकता. या लाईनला आपण एल असं नाव ठेवूया आणि ती ज्या इतर दोन साइड्सना डिस्टिंक्ट वेगवेगळ्या पॉइंट मध्ये छेदली अशा पॉइंट्सना नाव ठेवूया, नाव लिहूया. पॉइंट पी आणि पॉइंट क्यू. आता आपण काय केलं तर या कंडिशनल स्टेटमेंट मध्ये इफ पासून देन पर्यंतच्या भागापर्यंत पूर्ण करत आणलं आणि या माहितीचा आधार घेऊन आपण आपल्याला हवी असणारी एक डायग्राम शोधली. विद्यार्थी मित्र, ही झाली आता आपल्याला मिळालेली माहिती. याचाच वापर करून आपण याच माहितीचा इफ पासून देन पर्यंतच्या भागाच्या स्टेटमेंटचा वापर करून जशी आपण डायग्राम काढली तसंच या डायग्रामला दिलेल्या नावांवरून या स्टेटमेंट वरून आपल्याला गिवन लिहिणं अत्यावश्यक आहे. मग याच्यामध्ये आपण या विधानाला साजेस गिवन डायग्रामच्या आधाराने लिहूया. मग पहिल्यांदा काय करणं गरजेचं तर हा थेरम एका ट्रायंगलवर डिपेंड आहे, म्हणून आपण सुरुवातीला त्या ट्रायंगलच्या नावाने सुरुवात करू. इन ट्रायंगल एबीसी. या ट्रायंगल मध्ये आपण काय केलं, एल नावाची लाईन याच ट्रायंगलच्या बीसी नावाच्या साइडला पॅरलल काढली. ही काढत असताना तीच लाईन राहिलेल्या दोन साइड्सना पी आणि क्यू या वेगवेगळ्या पॉइंट मध्ये डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाली. याचं वर्णन इथं लिहिणं अपेक्षित आहे. चला तर मग लिहूया. लाईन एल पॅरलल टू साइड बीसी. परंतु ही कशी, सच दॅट या अशा प्रकारे इट इंटरसेक्ट्स side AB and side AC in points P and Q. पुढे आपण रिस्पेक्टिव्हली असा शब्द लिहूया, म्हणजे पहिल्या साइडला पी या ठिकाणी आणि दुसऱ्या साइडला क्यू या ठिकाणी अनुक्रमे असा त्याचा अर्थ होतो, क्रमाने. आणि अशा पद्धतीने आपण या लाईनचं वर्णन केलं. हा सर्व भाग झाला आपल्या थेरम मधला गिवन नावाचा. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया आणि आपल्याला काय सिद्ध करायचं या माहितीचा आधार घेऊन त्याचं वाचन करूया. हा भाग आपल्याला मिळेल देन नंतरच्या पार्ट मध्ये. चला तर मग देन नंतरचा पार्ट वाचूया. द लाईन. कोणती, द लाईन याचा अर्थ याच्या अगोदर वर्णन केली गेलेली लाईन, म्हणजेच ही लाईन एल डिव्हाइड्स, डिवाइड करते, विभागते. द साइड्स. द म्हणजे ज्या राहिलेल्या दोन साइड्सला तिनं छेदले, इंटरसेक्ट केले, त्याच दोन साइड्स इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे राहिलेल्या ज्या दोन साइड्स आहेत की ज्यांचं एबी, साइड एबी आणि साइड एसी अशी नाव आहेत, यांना ही एल नावाची लाईन जिथं छेदते, छेदल्यानंतर त्याचे जे प्रत्येकी दोन दोन भाग तयार होतात, विभाग तयार होतात, हे तयार झालेले विभाग हे इक्वल रेशो मध्ये असतात, सेम प्रपोर्शन मध्ये असतात. प्रपोर्शन हे इयत्ता 6वी पासून आपण शिकलो. कोणतेही चार संख्या प्रपोर्शन मध्ये आहेत असं आपण कधी म्हणतो, जेव्हा पहिल्याचा दुसऱ्याशी असणारा रेशो हा तिसऱ्याचा चौथ्याशी असणाऱ्या रेशोशी इक्वल असेल, तेव्हा ह्या चारही बाबी प्रपोर्शन मध्ये आहेत असं म्हटलं जातं. याचाच अर्थ असा, प्रपोर्शन मध्ये होण्यासाठी किमान आपल्याकडे चार बाबी आवश्यक आहे. या चार बाबी आपल्याला इथे कळतायत. याच्यामधली पहिली बाब आपल्याला दिसते ही एपी, दुसरा विभाग दिसतोय पीबी, तिसरा दिसतोय एक्यू, चौथा दिसतोय क्यूसी. आणि हे चारही विभाग प्रपोर्शन मध्ये येत आहेत. म्हणजेच काय, तर या चौघांचा रेशो, याचाच अर्थ एपी इज टू पीबी इज इक्वल टू एक्यू इज टू क्यूसी. सरळ लिहा. काही जणांना विसर्ग आणि इज टू रेशो हा असा लिहिला जातो, तो आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी या प्रकारे लिहू शकतो.
म्हणजेच आपल्याला काय सिद्ध करायचंय, तर हे विधान असं सिद्ध करायचं. या आकृतीचा वापर करून आपल्याला इथपर्यंत पोहोचायचंय. याचाच अर्थ आपल्याला टू प्रूव्ह सापडलं. चला तर मग टू प्रूव्ह लिहूया. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. चला मित्रांनो, विचार करायला सुरुवात करा. काय गोष्टी माहित आहेत आणि आपल्याला कुठेपर्यंत पोहोचायचंय, या गोष्टी आपल्याला विचार करायला लागणार आहेत. काही वेळेला बरेच विद्यार्थी मी असे पाहिलेत की ज्या विद्यार्थ्यांना हा थेरम सोडवायला दिला तर अभ्यास केलेला असतो, इतरत्र कुठेतरी तो शिकलेला असतो, माहित झालेला असतो, कळालेला असतो, पुस्तकात पण छापलेला असतो. या सगळ्यांचा आधार घेऊन ही मुलं काय करतात, तर इथं सरळ लगेच कन्स्ट्रक्शन हा शब्द लिहितात. कन्स्ट्रक्शन हा शब्द हा थेरम मधला महत्वाचा पार्ट आहेच, नाही असं नाही. कन्स्ट्रक्शन असा शब्द लिहितात आणि जे काय कन्स्ट्रक्शन करायचंय ते इथं मांडून लगेच प्रूफ लिहायला सुरुवात करतात. विद्यार्थी मित्र हो, ही पद्धतच मुळात चुकीची. याचं कारण सांगतो. प्रत्येक थेरम मध्ये तो प्रूव्ह करण्यासाठी कन्स्ट्रक्शन गरजेचं आहेच का नाही, हे पण माहित असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा थेरम मध्ये कन्स्ट्रक्शनची आवश्यकता लागत नाही. काहीच मोजक्या थेरम मध्ये किंवा बऱ्यापैकी थेरम मध्ये असं गृहीत धरू की आपल्याला कन्स्ट्रक्शनची आवश्यकता आहे. जर ही कन्स्ट्रक्शनची आवश्यकता असेल तर काय कळलं पाहिजे आपल्याला की हे कन्स्ट्रक्शन गरजेचं असेल तेव्हाच लिहिलं गेलं पाहिजे. गरज नसेल तर लिहायची गरज नाही. म्हणून हा थेरम सोडवत असताना ज्या स्टेपच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला गरज लागतीये की आपल्याला कन्स्ट्रक्शन केल्याशिवाय हे सुटू शकत नाही, त्याच क्षणाला कन्स्ट्रक्शन करायचे आणि ते इथं नोंदवायचे. बरेच विद्यार्थी ही चूक करताना आढळतात की त्यांनी कन्स्ट्रक्शन हे पाठ केलेलं असतं. ते पाठ केलेले कन्स्ट्रक्शन लिहितात. जे विद्यार्थी कन्स्ट्रक्शन पाठ करतात त्या विद्यार्थ्यांची गॅरंटेड त्यांनी प्रूफ सुद्धा पाठ केलेला असतं. थेरम हा पाठ करून लिहिण्याचा विषय नव्हेच. किती थेरम आपण असे पाठ करून लिहू शकू? जगामध्ये असंख्य थेरम आहेत. थेरम हा विषय असा आहे की दिलेली गिवन जी इन्फॉर्मेशन आहे त्याचा वापर करून आपण टू प्रूव्ह पर्यंत कसं पोहोचायचं हा विचार करायला लावणारी प्रोसेस आहे. आणि इथपर्यंत जाण्यासाठी काय काय तुमच्या मनामध्ये विचार आले ते सगळे इथे उतरले गेले पाहिजेत. आणि एकदा फायनल झालं की आपण कुठून कुठेपर्यंत कसं जायचं हे काय एकदा कळालं की मग आपल्याला तो प्रवास करण्याचा मार्ग आहे तो आपल्याला याच्यावर सरळ उतरायचा, लिखाण करायचं. चला तर मग विचार करू. हा थेरम सोडवण्यासाठी मुद्दामच मी याच्या अगोदर आपण शिकलेले 4 एरियाजचे फॉर्म्युले, हे 4 फॉर्म्युले समोर मांडलेले आहेत. याच्यामध्ये हा पहिला फॉर्म्युला आहे, हा दुसरा फॉर्म्युला, हा तिसरा आणि हा चौथा. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये 2 ट्रायंगलचा रेशो आहे, बेस हाईट्स वेगळे. दुसऱ्यामध्ये हाईट्स वेगळे आहेत, हाईट्स ऍड केल्या बेसेसच्या रेशो एवढा. तिसऱ्यामध्ये बेसेस सेम आहेत, बेसला बेस गेला, हाईटच्या रेशो एवढा. चौथ्यात तर सगळ्यांना माहिती आहे बेस आणि हाईट दोन्ही सेम आहेत, दोन्ही ट्रायंगलचे एरिया सेम असतात. या 4 फॉर्म्युल्यांचा वापर करूया आणि आपण हा थेरम सोडवायला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्र, आपल्याला हे सोडवत 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 काय करायचंय तर सगळ्यांना कल्पना पाहिजे की आपल्याला शेवट कुठेपर्यंत जायचंय. तर ही टू प्रूव्ह लिहिलेली जी पायरी आहे ही AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC इथपर्यंत जायचंय. आणि ऍज इट इज शेवट हेन्स प्रूव्ड, हे सिद्ध झाले असं शेवट लिहून थांबायचं. चला तर मग विचार करूया की आपण इथपर्यंत कसं पोहोचणार. या सिद्ध करण्याची जी बाब आहे त्याचा आणि या 4 फॉर्म्युल्यांचा ज्या याच्या अगोदर शिकले गेले याचा काही संबंध आहे का? चला तर मग विचार करू. विचार करताना असं लक्षात येतं की चला आपल्याला प्रूफ लिहायचंय, हरकत नाही. या 2 बाबी आणि या 2 म्हणजे ह्या ज्या इक्वेशन मध्ये लेफ्ट साइडला लिहिलेला भाग आणि राईट साइडला लिहिलेला भाग आहे हा सेम दाखवायचा आहे. 100% विद्यार्थी मित्र, याचा अर्थच असा होतो की याच्यातली कोणत्या तरी एका साइडला ही राईट साइडची बाब मी इथे लिहिली, ही लेफ्ट साइडची बाब इथे लिहितो. विद्यार्थी मित्र, आपण सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे की ही लेफ्ट साइडची बाब आणि राईट साइडची बाब ह्या दोन्ही मी तुमच्या समोर मांडल्यात. या दोन्ही जर सेम दाखवायच्या असतील तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर ही बाब ह्या एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये बसवणं गरजेचं आहे, ही सुद्धा बाब एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये बसवणं गरजेचं आहे. आणि या दोन्हीही बाबी
एकमेकांशी सेम असणं गरजेचं आहे. असं ज्या वेळेला तुम्ही दाखवू शकाल, याला स्टेटमेंट किंवा इक्वेशन 1 आणि याला इक्वेशन 2 म्हणू शकाल, तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला लेफ्ट साइड्स आर इक्वल, सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 राईट साइड्स आर ऑल्सो इक्वल, या तत्वाने आपल्याला ही गोष्ट सिद्ध करता येईल. चला तर मग उलट विचार करूया की पहिले इक्वेशन कसं येईल आणि दुसरं इक्वेशन कसं येईल. आपण तर आता काय फॉर्म्युले शिकलो, तर एरियाचे फॉर्म्युले शिकलो की ज्या एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये या ठिकाणी पाहायला गेला तर सगळ्यांच्या ज्या राईट साइड्स आहेत त्याच्यामध्ये पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये चेक केलं तर बेसेस आणि हाइट्स यांचं मल्टिप्लिकेशन आहे. इथं लक्षात येईल आपल्याला की इथं राईट साइडला चेक केलं तर वरती मल्टिप्लिकेशन नाही दोघांचं, इथंही मल्टिप्लिकेशन नाही दोघांचं. याचा अर्थ ही पायरी सोडवत असताना, या बाबीचा विचार करत असताना पहिला फॉर्म्युला इथं बसणं योग्य ठरणार नाही. कारण आपल्याला डाव्या बाजूला a1 अपॉन a2 असं लिहिणं फार गरजेचं आहे. कोणत्या तरी एका ट्रायंगलचा एरिया आपण दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया की ज्याचं उत्तर आपल्याला या रेषे एवढं हवंय. जर या रेषे एवढं उत्तर हवं असेल तर या रेषेकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की इथं दोन बाबींचं मल्टिप्लिकेशन नाही. याचा अर्थ आपण हा पहिला फॉर्म्युला वापरू शकत नाही. किंबहुना वर आणि खाली दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तुमच्या लक्षात येईल की हे 1 अपॉन 1 सुद्धा नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्याला चौथाही फॉर्म्युला वापरता येत नाही. आपल्यासमोर दोनच फॉर्म्युले शिल्लक राहतात आणि ते म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा. या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे फॉर्म्युले काय सांगतात की एकतर या दोन लिहिलेल्या बाबी आहेत एपी आणि पीबी, ह्या वेगवेगळ्या दोन ट्रायंगलच्या पार्ट असणार आहेत. एकतर ते बेसिस असतील त्या ट्रायंगलचे की ज्यांची हाईट सेम असेल, किंवा हे दोघं जण हाईट्स असतील त्या दोन ट्रायंगलच्या की ज्यांचे बेसिस सेम असणार आहेत. चला तर मग आपण एपी आणि पीबी हे नेमकं काय आहे, बेसिस असू शकतात का हाईट्स असू शकतात, याचा विचार करण्यासाठी आपण ट्रायंगलकडे वळूया. आणि ट्रायंगलकडे वळल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला शोधलं पाहिजे की आपण एपी आणि पीबी कुठे आहे. चला तर मग शोधू. शोधल्यानंतर आपल्या लक्षात आलं की एपी हा भाग मी डार्क करतो, लाल रंगाने थोडासा रंगवतो. हा एपी एवढा पार्ट आहे आणि हा पीबी एवढा पार्ट आहे. हे दोन पार्ट मी डार्क केले आपल्याला लक्षात यावं म्हणून. आता प्रश्न आपल्यालाच आहे, सगळ्यांना विचारतो की ह्या दोन बाबींच्याकडे बघितल्यावर आपल्याला असं लक्षात येतंय का ही एपी आणि पीबी ही वेगवेगळ्या दोन ट्रायंगल्सचे एकतर बेसिस आहेत नाही तर हाईट्स आहेत. चला तर शोधूया. मुळात दोन ट्रायंगल सापडतात का बघू. एपी कडे पाहिलं तर असं लक्षात येतं की हा एपीक्यू नावाचा एक ट्रायंगल आपल्याला सापडला की ज्याच्यामध्ये एपी हे काही ना काहीतरी आहे. पाहता क्षणी कळालं की 100% ह्या ट्रायंगलच्या मध्ये एपी हे सापडलं, परंतु ही हाईट नसून हा बेस आहे. कारण ही कशालाच परपेंडिक्युलर नाही, याचा अर्थ ही बेस आहे. जर ही बाजू ही साइड जर बेस असेल तर आपल्याला आता काय शोधायचंय. जर एपी ही बेस असेल, एपी ही साइड जर बेस असेल, बेस असं गृहीत धरा, त्याला B1 म्हणू आपण, तर 100% पीबी ही साइड ही सुद्धा बेसच असणार, पण ही दुसऱ्या ट्रायंगलची, याला B2 म्हणू. चला तर मग या पीबी कडे वळूया आणि वळाल्यानंतर शोधूया ही पीबी नावाची साइड कोणत्या ट्रायंगलची आहे की ज्या ट्रायंगलचा हा पीबी बेस आहे. आणखी शिवाय विद्यार्थी मित्र हो, तुमच्या लक्षात येईल एवढ्यावरच थांबून उपयोगाचं नाही. जर हे दोन्ही बेसिस असतील तर आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचा फॉर्म्युला वापरायचा आहे की ज्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की इथं h1 इज इक्वल टू h2, म्हणजे हाईट सेम आहे. म्हणजे आपल्याला शोधणं असं गरजेचं आहे आता की एपी हा बेस आहे एका ट्रायंगलचा, त्याच्यानंतर पीबी हा बेसच असणार आहे दुसऱ्या ट्रायंगलचा, परंतु अट अशी की ह्या पीबी याला बेस गृहीत धरून आपल्याला आता ट्रायंगल शोधायचा आहे. सध्या पाहायला गेलं तर पीबी ही साइड कोणत्याच ट्रायंगल मध्ये अवेलेबल नाही. याचा अर्थच असा की आपल्याला इथं पीबी नावाचा बेस असणारा एक ट्रायंगल क्रिएट करणं गरजेचं आहे. शिवाय हा ट्रायंगल क्रिएट करत असताना एपी नावाचा बेस असणारा जो ट्रायंगल काढलेला आहे त्याची जी हाईट आहे तेवढीच हाईट असणारा पीबी नावाची साइड असणारा एक बेस असणारा ट्रायंगल शोधायचा आहे. चला तर मग शोधूया. काय करावं लागेल. मुळात इथे ट्रायंगल नाहीच,
याचा अर्थ आपल्याला तिथे ट्रायंगल निर्माण करावा लागेल. याचा अर्थ आपल्याला गरज आवश्यकता भासली, या डायग्राम मध्ये काहीतरी अपूर्णता असल्याचं लक्षात आलं. 100% विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगेन की इथं आपल्या लक्षात आलं ही डायग्राम आपल्याला सोडवण्यासाठी अपूर्ण ठरतीये, काहीतरी क्रिएशन करणं गरजेचं आहे, काहीतरी ड्रॉ करणं गरजेचं आहे. याचाच अर्थ असा इथं काहीतरी ऍडिशनल बाब डायग्राम मध्ये काढल्याशिवाय आपल्याला ह्या थेरम पूर्ण करता येणं शक्य नाही. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथं आवश्यकता निर्माण झाली काहीतरी नवीन डायग्राम मध्ये बदल करण्याची, जी ज्याला कन्स्ट्रक्शन म्हटलं जातं. आणि हे आता लक्षात आलं आपल्या याला कन्स्ट्रक्शनची गरज आहे. आणि मग आपण इथे कन्स्ट्रक्शन करायला हरकत नाही. कन्स्ट्रक्शन करत असताना आपणाला एपी हा बेस, पीबी हा बेस आणि एपी बेस असणारा ट्रायंगल, तेवढीच हाईट असणारा पीबी नावाचा बेस असणारा दुसरा ट्रायंगल काढायचा आहे. यासाठी विद्यार्थी मित्र मी इथं कन्स्ट्रक्शन करतो, तुमच्याही लक्षात येईल. हे कन्स्ट्रक्शन केल्याच्या नंतर मी हा सेगमेंट जॉईन करतो, किंवा पॉइंट बी आणि पॉइंट क्यू जॉईन करतो, किंवा सेगमेंट बी क्यू ड्रॉ करतो. हा ड्रॉ केल्याच्या नंतर असं लक्षात येईल तुम्हाला, हा ड्रॉ केल्याच्या नंतर लक्षात येईल की तो आता पीबी नावाची साइड असणारा एक ट्रायंगल आपण क्रिएट केला. फक्त चेक करा विद्यार्थी मित्र, या एपी नावाची साइड असणारा जो बेस असणारा ट्रायंगल आहे त्याची आणि याची हाईट सेम होते का? 100% विद्यार्थी मित्र, दोन्ही बेसच्या समोर असणारा व्हर्टेक्स क्यू नावाचा आहे, तिथून तुम्ही परपेंडिक्युलर काढा ऑपोजिट साइडवर. तुमच्या असं लक्षात येईल की हे परपेंडिक्युलर काढल्याच्या नंतर हा काढलेला परपेंडिक्युलर वरील ट्रायंगल आणि खालील ट्रायंगल दोन्ही ट्रायंगलची हाईट आहे, आणि ही हाईट कॉमन आहे, सेम आहे. याचाच अर्थ आपण काय करू शकलो तर एपी आणि पीबी हे वेगवेगळ्या दोन ट्रायंगलचा बेस असतील की ज्यांच्या हाईट सेम असतील असे ट्रायंगल शोधू शकलो, क्रिएट करू शकलो, मांडू शकलो. चला तर मग ही जोडलेली रचना आहे ती आपण कन्स्ट्रक्शन मध्ये लिहूया. इथं मी लिहितो, आपण काय केलं, एक सेगमेंट ड्रॉ केला की ज्या सेगमेंटचं नाव सेगमेंट बी क्यू आहे. काही विद्यार्थी असं न लिहिता ते जॉईंट पॉइंट बी अँड पॉइंट क्यू असंही लिहितील, तेही बरोबर आहे, हाही मार्ग बरोबर आहे. चला तर मग आपल्याला एक विधानाचा अर्थ कळाला, आपण दुसऱ्या विधानाकडे वळूया. स्टेटमेंट 2 साठी सुद्धा आपल्याला काय चेक करणं गरजेचं, याच प्रमाणात पाहणं गरजेचं की हा ए क्यू हाईट आहेत का बेसिस आहे. शोधल्यानंतर असं लक्षात येईल तुमच्या विद्यार्थी मित्र, ही काढलेली हाईट आता मी पुसून टाकत आहे. चला तर वळूया आपण ए क्यू या बेसकडे आणि क्यूसी या बेसकडे. ए क्यू बेस असणारा ट्रायंगल आपल्याकडे उपलब्ध आहे, परंतु क्यूसी बेस असणारा ट्रायंगल उपलब्ध नाही की ज्याची हाईट आपल्याला याच ट्रायंगल एवढी हवी. इथेही कन्स्ट्रक्शन करणं गरजेचं. चला तर कन्स्ट्रक्शन करूया आपण. हा सेगमेंट जोडूया आणि जोडलेला सेगमेंट खाली वर्णन करून सेगमेंट जोडलेला सेगमेंट जो आहे सेगमेंट पीसी याचा उल्लेख करूया कन्स्ट्रक्शन मध्ये. गरज निर्माण झाली म्हणून आपण कन्स्ट्रक्शन केलं विद्यार्थी मित्र, गरज नसताना कन्स्ट्रक्शन करायची गरज नाही. पाठ करणं सोडून द्या, पाठ करून कन्स्ट्रक्शन तयार करणं आणि प्रूफ सुद्धा पाठ करून लिहिणं हे चुकीचं आहे. अशा अर्थानं आपण काय केलं, इथेही तेच केलं. ए क्यू हा बेस आहे, त्याची हाईट समोर आपण परपेंडिक्युलर काढल्यावर लक्षात आलं की याही ट्रायंगलचा व्हर्टेक्स समोरचा पीच आहे, हाईट तेवढीच आहे, म्हणजे दोन्ही ट्रायंगलची हाईट आपण तेवढीच घेऊ शकलो आणि म्हणून कन्स्ट्रक्शन आपलं पूर्ण झालं. आता विद्यार्थी मित्र तुमच्या लक्षात आलं की इथं असणारा जो ट्रायंगल आहे, इथं असणारा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचं नाव विद्यार्थी मित्र आपल्याला मिळालं की ज्या ट्रायंगलचं नाव, त्याचा एरिया A1 असा न लिहिता आपण त्याचं नाव लिहूया ट्रायंगल APQ, की ज्याचा बेस AP आहे. आता ज्याचा बेस PB आहे त्या ट्रायंगलचा एरिया इथे लिहूया, त्याचं नाव आहे ट्रायंगल BPQ. चला याच्याकडे वळूया, AQ कडे पाहूया, परत नाव लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल APQ. याचं नाव लिहूया QC साठीचं, त्या ट्रायंगलचं नाव आहे ट्रायंगल CPQ. आणि आता पाहिल्यावर असं लक्षात येत असेल विद्यार्थी मित्र, हा जो फॉर्म्युला आहे तो A1/A2 = B1/B2 आहे. A1/A2 = B1/B2 आहे. हे दोन्ही रेशो आहेत की ज्याच्यामध्ये दोन्ही ट्रायंगल्स आहेत, त्यांच्या हाईट सेम आहेत, म्हणून आपण त्यांचा एरियाचा रेशो बेसिसच्या रेशो एवढा येतो असं गृहीत धरून आपण हे तयार केलं. चला तर मग आता विचार करूया की खरंच या डाव्या बाजूला लिहिलेल्या बाबी ह्या सेम आहेत का हो, याचा विचार करूया. खरंच सेम आहेत का? हे पाहिल्यावर असं लक्षात येतं की
ह्या ट्रायंगलचा एरिया आणि या ट्रायंगलचा एरिया, ट्रायंगल मुळातच सेम असल्यामुळे यांचा न्यूमरेटर सेम आलेला आहे. आता फक्त प्रश्न शिल्लक राहिला आहे डिनॉमिनेटरचा. जर तुम्ही हे डिनॉमिनेटर मध्ये लिहिलेल्या दोन ट्रायंगल कडे पाहिलं तर हे वेगळे वेगळे दिसत आहेत. ज्या दिवशी किंवा ज्या वेळेला ज्या क्षणाला तुम्ही हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल बीपीक्यू आणि ट्रायंगल सीपीक्यू या दोन्ही बाबी डिनॉमिनेटर मध्ये लिहिलेल्या आहेत, त्यांचा एरिया जर सेम आहे असं दाखवू शकलात तर 100% इक्वेशन 1 ची लेफ्ट साइड आणि इक्वेशन 2 ची लेफ्ट साइड ही सेम होईल. आणि ही सेम झाली तर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आपल्याला सांगता येईल की त्यांच्या राईट साइड्स आहेत ह्या पण इक्वल झाल्या आणि अशा पद्धतीने आपण हा थिअरम प्रूव्ह करू शकलो. म्हणजे विद्यार्थी मित्र अजून एक गोष्ट आपल्याला शिल्लक राहिली, ती कोणती? तर आपल्याला अजून एका बाबीला प्रूव्ह करून दाखवावं लागेल की हा ट्रायंगल बीपीक्यू आणि ट्रायंगल सीपीक्यू या दोघांचा एरिया सेम आहे हे शोधावं लागेल. चला तर मग आपण ट्रायंगल बीपीक्यू आणि ट्रायंगल सीपीक्यू हे दोन्ही ट्रायंगल्स डायग्राम मध्ये शोधूया. डायग्राम मध्ये शोधल्यानंतर आपल्या लक्षात येईल काय आहे काय नाही. चला आपण पहिला ट्रायंगल बघूया, ट्रायंगल बीपीक्यू. त्याच्यावर मार्किंग करूया. ट्रायंगल बीपीक्यू याच्यावर आपण मार्किंग करू आणि हा ट्रायंगल आपण समजावून घेऊ. दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल सीपीक्यू. हा सीपीक्यू नावाचा ट्रायंगल हा वेगळ्या खुणेने दर्शवूया, डॉटेड किंवा पॉइंट्स ने दर्शवूया. चला दोन्ही ट्रायंगल्स आपल्या समोर आहे. या दोन्ही ट्रायंगल्सचा एरिया आपल्याला समान सेम येतो हे दाखवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, या आपल्या जुन्या फॉर्म्युल्यांपैकी एकमेव फॉर्म्युला असा आहे की ज्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की दोघांचाही एरिया सेम आहे. याच्यासाठी अटी दोन आहेत. याच्यामध्ये पहिली अट आहे की ज्यांचे बेसेस आहेत ते सुद्धा सेम लागतात आणि हाईट्स आहेत त्या सुद्धा सेम लागतात. आणि असेच जर ते दोन ट्रायंगल असतील तर आणि तरच त्या दोन ट्रायंगलचा एरिया सेम होतो, अन्यथा सेम होत नाही. चला तर ह्या दोन ट्रायंगलच्या बाबतीत असं काय घडतंय का पाहूया. इथं पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की पहिला ट्रायंगल आणि दुसऱ्या ट्रायंगलकडे वरून उलट्या दिशेने जर पाहिलं, वरून उलट्या दिशेने पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की या दोनही ट्रायंगलचा पीक्यू हा बेस आहे आणि हा दोन्ही ट्रायंगलचा तोच आहे. याचाच अर्थ असा की B1 आणि B2 हे सेम आहे. दोन्ही ट्रायंगलचा बेस हा सेम आहे. प्रश्न शिल्लक राहिला हाईट्सचा. आणि काय आश्चर्य विद्यार्थी मित्र, याच्या आधीच्या तासामध्ये पण आपण शिकलो होतो की एल नावाची लाईन ह्या BC नावाच्या साईडला पॅरलल असल्यामुळं आणि पॅरलल लाईन्स मधला आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक गुणधर्म प्रॉपर्टी माहिती आहे, द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल लाईन्स, the perpendicular distance between any two parallel lines is always same. कोणत्याही दोन पॅरलल लाईन्स मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठेही मोजलं तरी ते सेम असतं. याचा अर्थच असा की या PQ नावाचा बेस असणारा लेफ्ट साइडचा ट्रायंगल की ज्याच्यावरून आपण परपेंडिक्युलर काढला आणि त्याला आपण हाईट म्हटलं आणि शेजारी C वरून परपेंडिक्युलर काढलं आणि त्याला हाईट म्हटलं तर या सर्व हाईट्स या सेम असतात. 100%. याचा अर्थच असा की ह्या दिलेल्या दोन्ही ट्रायंगलचा बेस सुद्धा सेम आहे आणि हाईट सुद्धा सेम आहे. याचाच अर्थ या चौथ्या नियमाचा आधार घेऊन या ट्रायंगलचा बीपीक्यू नावाचा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया आणि सीपीक्यू नावाचा ट्रायंगल आहे त्याचा एरिया हा सेम आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू द एरिया ऑफ ट्रायंगल सीपीक्यू हे आपण या चौथ्या फॉर्म्युल्याच्या आधाराने सांगू शकतो. आणि आता मित्रहो, इक्वेशन 1 ची लेफ्ट साइड आणि इक्वेशन 2 ची लेफ्ट साइड या दोन्हीच्या दोन्ही साइड सेम झाल्या. सहजपणे आपल्याला सांगता येईल या दोन इक्वेशनचा आधार घेऊन their right sides also equal. From equation 1 and 2 we get AP upon PB is equal to AQ upon QC. अशा पद्धतीनं आपण हा थेरम कसा विचार करायचा, कसा उत्तरापर्यंत पोहोचायचं, कसं टू प्रूफ पर्यंत जायचं याचा विचार केला. चला तर मग हा राहिलेला प्रूफचा भाग आहे, हा पटपट 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 विद्यार्थी मित्र आपण लिहूया. यासाठी लिखाणामध्ये काय करणं गरजेचं, तर पहिला पार्ट आपला असेल तो इक्वेशन 1 पर्यंत जाणं, दुसरा पार्ट असेल इक्वेशन 2 पर्यंत जाणं, तिसरा पार्ट असेल त्यांचा डिनॉमिनेटर सेम करून दाखवणं
या तीन गोष्टी आपण क्रमानं लिहिल्यात की आपला थेरम हा पूर्ण होईल. चला तर मग आपण हा थेरम लिहून पाहूया. पहिली बाब आपण पूर्ण करूया. हे लिहित असताना इथपर्यंत जाण्यासाठी विद्यार्थी मित्र हा पार्ट लिहिण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय लिहावं लागेल तर हा पार्ट कोणत्या दोन ट्रायंगल मध्ये आहे हे आपल्याला लिहावं लागेल. चला तर मग आपण हे दोन ट्रायंगलची नावं लिहूया. इन ट्रायंगल APQ and triangle BPQ. इतर भाग आता मी पुसतो, जो गरजेचा नाही तो भाग आपण पुसून टाकूया, जो भाग आपला वापरून झालेला आहे तो आपण पुसून टाकूया. या दोन ट्रायंगल्स मध्ये इन ट्रायंगल APQ आणि इन ट्रायंगल BPQ याच्यामध्ये आपल्याला माहित असणारी गोष्ट कोणती तर हाइट्स आर सेम. सेम या दोन्ही ट्रायंगलच्या हाइट्स सेम आहे. याचाच अर्थ आपल्याला काय लिहावं लागेल बाय द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स या प्रॉपर्टीचा आधार घेऊन आपणाला पहिला फॉर्म्युला लिहिणं आवश्यक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू काय लिहावं लागेल. हाइट्स जर सेम असतील तर त्यांच्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिस एवढा येतो. पहिल्या ट्रायंगलचा जो बेस आहे तो आहे AP, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे तो BP आणि याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. अशा अर्थाने आपण पहिला पार्ट मिळवला. अशाच पद्धतीनं सेम मॅनर मध्ये आपण दुसरा पार्ट मिळवूया. तो लिखाण करत असताना अशाच पद्धतीनं लिखाण असेल इन ट्रायंगल APQ and triangle BPQ. Their heights are same. Therefore, आता पुन्हा रिजन किंवा कारण ते लिहिण्याची गरज नाही. एरिया ऑफ ट्रायंगल APQ आणि अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ इज इक्वल टू यांचा रेशो करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशो एवढा येईल. त्यांच्या बेसिसचं नाव लिहूया AP अपॉन PQ. याला इक्वेशन 2 म्हणूया. फार तर हाइट्स आर सेम लिहिलंय तर यांच्या या पायरीसाठी वरचं कारण पुढील बाजूला लिहिलं तरी चालेल. विद्यार्थी मित्र हो, कोणतंही विधान लिहिताना त्याच्यासाठी आवश्यक असणारं रिझन कारण हे त्याच्या आपण वरच्या बाजूला किंवा ते स्टेटमेंट लिहिल्यानंतर पुढील बाजूला कंसामध्ये लिहू शकतो. यासाठी दोन्ही प्रकार तुम्हाला इथे लिहून दाखवलेले आहेत. कोणत्याही एका प्रकारचा तुम्ही समावेश याच्यामध्ये करू शकता. चला तर मग याच्यानंतर आपल्याला दाखवायचंय हा तिसरा जो पार्ट आहे की या पहिल्या स्टेटमेंट मधला डिनॉमिनेटर आणि दुसऱ्या स्टेटमेंट मधला डिनॉमिनेटर हे सेम आहे. हे लिहिण्यासाठी आपण त्या दोन ट्रायंगल बद्दलचं वर्णन इथे लिहूया आणि त्यांचा एरिया कसा सेम असेल याचं रिझन टाकून हा एरिया कसा सेम असतो हे इथे दाखवूया. इन ट्रायंगल BPQ and triangle CPQ. BPQ नावाचा ट्रायंगल आणि CPQ नावाचा ट्रायंगल या दोन ट्रायंगल मध्ये हा PQ नावाचा बेस कॉमन आहे. लिहूया their base is बेसचं नाव पण लिहूया their base PQ is common. आता विद्यार्थी मित्र हो, त्याच्या हाइट बद्दल सुद्धा आपल्याला लिहायचंय. हाइट बद्दल कसं लिहूया
and they are situated between two parallel lines therefore their heights are same. हेच दोन ट्रायंगल दोन पॅरलल लाईन मध्ये सिच्युएटेड आहेत म्हणून त्यांची हाईट सुद्धा सेम आहे. म्हणून आपण लिहू शकतो therefore area of triangle BPQ is same with area of triangle CPQ. विद्यार्थी मित्र लिखाण जागा कमी असल्यामुळे मी या पद्धतीने लिहितोय आणि आता आपल्याला पहिल्या स्टेटमेंट मधला डिनॉमिनेटर दुसऱ्या स्टेटमेंट मधला डिनॉमिनेटर दोन्ही पण सेम निघाले. न्यूमरेटर तर सेमच आहेत. याचाच अर्थ इथं तुम्ही लिहू शकाल फ्रॉम इक्वेशन किंवा स्टेटमेंट 1 and 2 वी गेट आपण काय मिळवू शकतो तर देअर लेफ्ट साइड्स आर इक्वल सो द राइट साइड्स आर इक्वल. ज्या मी इथं अगोदरच लिहिलेल्या आहेत आणि आपण अशा रीतीनं दिलेल्या बाबींचा वापर करून गिव्हनचा वापर करून योग्य पद्धतीनं विचार करून आपण टू प्रूव्ह इथपर्यंत आलो आणि अशा अर्थानं आपण हे स्टेटमेंट प्रूव्ह करून दाखवलं की ज्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन हे पाठ करून न लिहिता जिथं आवश्यकता पडेल ज्या ठिकाणी आपल्याला गरज लागेल त्याच ठिकाणी आपण त्याचा वापर करून हे आपण सिद्ध करू शकलो. विद्यार्थी मित्रांनो माझी एवढीच विनंती आहे की या थेरमचा अभ्यास केल्यानंतर आपणाकडे एकच गोष्टीच गांभीर्याने सांगू इच्छितो की कोणताही थेरम इथून पुढे पाठ करणं हे सोडून द्या. या थेरम मध्ये कोणती बाब प्रूव्ह करायची आहे ती प्रूव्ह करायची बाब अगोदर लिहा आणि त्याच्यावर विचार करत करत उलट्या क्रमाने आपल्याला कसं कसं जायचं आहे याचं कच्चं कॅल्क्युलेशन तयार करा, कच्चा आराखडा तयार करा. एकदा तो व्यवस्थित फिक्स होऊ द्या. त्याला वेळ गेला तरी चालेल, खाडाखोड झाली तरी चालेल. हा प्रूफ लिहिण्याचा जो भाग आहे तो अगदी भले पेन्सिलने लिहिला तरी चालेल, पेन्सिल वर्क केलं तरी चालेल. आणि एकदा पेन्सिल वर्क झाल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की हा थेरम कसा सुटू शकतो कसा सॉल्व्ह होऊ शकतो की मग नंतर प्रॉपर मेथडनं आपण हे प्रूफ व्यवस्थित लिहायला हरकत नाही. मी असं म्हणणार नाही ठामपणानं की मी लिहिलेलं हे सगळं अचूक आहे. विद्यार्थी मित्र याच्यामध्ये अजून खूप दुरुस्ती आपण करू शकतो. हे लिहिलेलं प्रूफ आहे ते 40 पैकी 40 आउट ऑफ मार्क्स पाडणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणखीन चांगल्या पद्धतीने सुद्धा लिहिता येईल. पुस्तकामध्ये सुद्धा लिखाण हा थेरम प्रूव्ह करून दाखवलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे लिखाण आहे. परंतु माझी अपेक्षा आहे की हे समजणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र एकदा एखादी बाब समजली की लिहिता येणं काही अवघड नसतं. तुमची भाषा आणि तुमच्या व्यक्त केल्या जाणाऱ्या स्वतःच्या भाषेला आज जगामध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर भले जॉमेट्री विषय असो, अल्जेब्रा असो, सायन्स असो, हिस्ट्री जिओग्राफी असो, स्वतःच्या भाषेमध्ये उत्तर लिहिण्याची पद्धत आणि स्वतःला किती समजले हे कागदावर उतरवण्याची पद्धत ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल आणि ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्याच दिवशी 100% विद्यार्थी मित्र तुमच्यामध्ये झालेला हा बदल तुम्हाला भविष्यामध्ये फायदेशीर ठरेल. ठीक आहे. आज आपण एकच गोष्ट लक्षात घेतली की हा पीपीटी नावाचा थेरम हा पाठ न करता विचार करून स्टेप बाय स्टेप कशा कशा पद्धतीनं पुढे जात गेलो आणि सोडवत गेलो आणि कसा आपण हा प्रूव्ह करून दाखवला याची चर्चा केली. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्र आपण याच बीपीटी थेरमचा उपयोग करून याच डायग्रामचा उपयोग करून याच डायग्रामच्या आधारे याचाच वापर करून 1 मार्कांचं गणित परीक्षेला कोणता येऊ शकतो, 2 गुणांचा क्वेश्चन कोणता येऊ शकतो, 3 गुणांचा क्वेश्चन कोणता येऊ शकतो, 4 गुणांचा कोणता येऊ शकतो, आउट ऑफ सिलेबस याच्यावरचं काही विचारलं गेलं तर आपल्याला सोडवता येईल का, या सगळ्या बाबींची याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आज अशी अपेक्षा व्यक्त करतो की तुम्हाला हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नावाचा जो थेरम आहे हा पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला. जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कमतरता आढळल्या असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमतरता या तुम्ही मला सांगितल्यात, पर्सनल व्हॉट्सअपवर सांगितल्यात, फोन करून सांगितल्यात तरी चालतील. प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. हा व्हिडिओ संपताना मी सगळ्यांना विनंती करेन की हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला ग्रुपमध्ये आले, ऑनलाईन लेक्चरमध्ये ऍड झाले परंतु चॅटमध्ये स्वतःचा परीक्षा नंबर टाकू शकले नाही, अशा विद्यार्थ्यांनी
इथून पुढच्या कालावधीमध्ये आता हा व्हिडिओ संपत आलाय, तर आता मी थांबल्यानंतर बोलायचं थांबल्यानंतर किंवा आता इथून पुढे तुम्ही चॅटमध्ये जाऊन तुमचा 9वीचा परीक्षा क्रमांक, आता तुम्ही 9वी मधून 10वी मध्ये आलेला आहात, म्हणजे असा अजून निकाल जाहीर झाला नाही परंतु तो थोडक्याच वेळामध्ये होणार आहे 2 दिवसांमध्ये, तर तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात असं गृहीत धरून तुमचा इयत्ता 9वीचा परीक्षा क्रमांक हा तुम्ही मला या चॅटमध्ये टाका, म्हणजे जेणेकरून मला तुमची प्रेझेंटी लावणं शक्य होईल आणि अशाच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मला मग पुढं जे तुमचे गुण विभागणी द्यायची आहे त्या गुण विभागणीमध्ये तुम्हाला सांगणं गरजेचं राहील, नोंदवणं गरजेचं राहील आणि त्यांनाच मार्क देणं श्रेयस्कर ठरेल. ठीक आहे विद्यार्थी मित्र, याच्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, या थेरमवर आधारित एक्झाम्पल्स हे आपण नंतरच्या भागामध्ये बघूया. आणि हा व्हिडिओ जसा तुम्हाला आता ऑनलाईन पाहायला मिळतोय तसाच जर यंदा कदाचित काही विद्यार्थी ऑनलाईन पाहण्यापासून वंचित राहिले असतील, ऍड होऊ शकले नसतील, व्हिडिओ ब्लर झाला असेल, साऊंड मध्येच म्यूट झाला असेल, अशा अनेक घटना घडल्या असतील, त्या कारणाने तुम्हाला हा व्हिडिओ कळत नसेल, समजला नसेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ हा युट्यूबवर अपलोड केला जाईल आणि त्याची लिंक ही तुमच्या ऑनलाईन जो नवीन आता व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे ऑनलाईन लेक्चरसाठी, त्या लेक्चरवर लिंक ही युट्यूबची आपण शेअर करणार आहोत की जेणेकरून आपल्याला हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहता येईल, रिपीट करून हा 1, 2, 3 वेळा पाहता येईल. आणि विद्यार्थी मित्र, तुम्ही हा थेरम स्वतःच्या भाषेत लिहा. आज फक्त एवढंच सांगेन मी की मी या ट्रायंगलला जी नावं दिलेली आहेत ही नावं बदलून तुम्हाला हाच थेरम, सेम थेरम न पाहता कागदावर लिहिता येतोय का हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि हे लिहिता येतो का हे पालकांना समोर बसवा, न पाहता फक्त स्टेटमेंट अगोदर लिहून घ्या आणि मी दिलेल्या नावांपेक्षा वेगळी नावं तुम्ही द्या आणि हा थेरम पूर्ण करून त्याचा फोटो तुम्ही वैयक्तिक माझ्या क्रमांकाला टाकलात तरी हरकत नाही. एवढं बोलतो आणि हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा प्रूव्ह झाला असं सांगून हा व्हिडिओ मी थांबवतो. धन्यवाद.